त्याने मी बाहेरून आली आणि आतमध्ये आली, गेट बंद केलं तर 2 आले असे गाडीवरती. तर तो मुलगा म्हणजे मुलगाही नाही माणूसही नाही, असं म्हणजे 30 वर्षाचा असेल. तो आला आणि तो मी वाटल्यास गेट बंद केली, पण त्यांनी मला आंटीजी म्हणून आवाज दिला. म्हणून मी गेट जवळच गेली, उघडली नाही पहिले. तर म्हणते हा ये ॲड्रेस आपको पता आहे क्या? म्हणून म्हटलं कौन सा ॲड्रेस असं त्याला म्हटलं. तर तो म्हणजे मला असं सांगून राहिलं, त्याने एक वेगळंच असं काही नाव घेतलं. म्हणजे ते काही आपल्या मराठीत नाही, इंग्लिशमध्ये नाही, हिंदीत नाही, वेगळंच काही अटरम असं नाव. तर मला एकदम आश्चर्य झालं. मी असं केलं असं म्हटलं, त्याने इतके येऊन असं माझं एकदम मंगळसूत्र. तर मी तशीच ओरडली, ए तू मंगळसूत्र तोडतं का म्हटलं. मी खूप जोरानं ओरडली. तो तसाच पळाला. तिथे गाडी त्याची ठेवलेलीच होती, एक त्याच्यावर बसलेला होता, त्याच्यावर टांग टाकून पळाला. ते नेलं का? नेलं. आणि जे माळ होती एक तुळशीची, ते फेकून दिली. आणि ते किती तोळ्याचं होतं? तोळ्याचं म्हणजे ते डेली यूजसाठीच होतं. तर ते तरी एक 10 ग्रॅमचं असं म्हणजे मनी होते 150. किती वाजताची घटना? ही आहे 8:30 वाजताची घटना. ओके. दीडशे मनी आहे ते झाकूनच राहते नेहमी, पण ते बाहेर. कोण आहे त्या? तुमची आई? काय झालं होतं नेमका? काही नाही, आई बाहेरून आली आणि आतमध्ये गेट खोलून आतमध्ये गेली. तर ते कोणीतरी म्हणजे ॲड्रेस विचारायच्या निमित्तानं घरात आली. गेट खोलून बंद म्हणजे हे करायला गेली. आवाज दिला त्यांनी, आंटी मुझे ये पता दीजिए बताइए. मोबाईल वगैरे काढला त्यांनी, मोबाईल काढून दाखवला. आईनी बस सांगत होती, तितक्या वेळात त्यांनी ते मारलं. आणि किती वाजताची घटना आहे? 8:20च्या दरम्यान वगैरे. 8:20 ते 8:30च्या हो. कुठे राहता तुम्ही? गिरीपेठ. कुठे आहे घर तुमचं? चला. किती तोळ्याची सोन्याची पोत होती? एक तोळा समथिंग काहीतरी असेल. 150 मनी होती. कुठं होत्या काकू? काकू इकडनंच गेल्या आता, म्हणजे बाहेरून आली. अच्छा, हे घर आहे म्हणजे अगदी घराच्या CCTVत काही आलाय का? हो, आलाय, दिसलं. कुठे आहे CCTV? आहे ना सरांकडे. दाखवा ना मला.